हे सगळं आधी घडलंय. आता हे जर रिकव्हर करायचं तुम्हाला, हे जर झाकायचंय, त्याला काहीतरी रिझन निर्माण केलं पाहिजे ना. पुढे काय म्हटलं, आता बुरखा घातलाय समजा, तर फेस रिडिंग झालं पाहिजे म्हणून तो त्याचं हे वर केलं पाहिजे ना, हिजाब जो असतो तो. तर तसं बोलण्याच्या पुढचं समजून ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर हे समजून सांगत असताना तेवढे कारण समोर करून तेवढंच काहीतरी हे करून आता आपल्या विरोधात काहीतरी घडणार म्हणून हे सगळं केलं. या दोघीतलं भांडण एवढा छोटा मुद्दा नाहीये. हा मुद्दा एका महिलेला किती प्रकारे पिडलं गेलंय, कशा प्रकारे त्रास दिलाय, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कसं जबरदस्ती केली गेली. आणि तुम्ही म्हटलं एकाच बाबतीत झालंय का, आम्ही तर आज मागणी करतो विप्रो कंपनीतल्या सगळ्या मुलींची जी कोणी काम करतायत तिकडं, त्यांची त्या ठिकाणी काय भूमिका आहे, त्यांना असा काय त्रास होतोय, काय फ्री वातावरण देऊन त्यांच्याशी कोणीतरी सुसंवाद केला पाहिजे की काय घडतंय का असं सगळं. काही जणी पुढे आल्या नसतील, जसं तुमच्या टीसीएसच्या प्रकरणात सुरुवातीला कोणी पुढे आलं नव्हतं. अशा अनेक ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की असं जर त्या विप्रो कंपनीत घडत असेल किंवा कुठल्याही आयटी कंपनीत घडत असेल तर आपल्या प्रेस नोट मध्ये आपण नंबर दिलेला आहे. अशा प्रकारचे सर्व मुलींना, महिलांना आमचं आव्हान आहे. तुम्हाला सुरक्षित वाटत असेल, तुम्हाला हॅरेस केलं जात असेल, तुम्हाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी काहीतरी प्रवृत्त केलं जात असेल, टीम मध्ये तुम्हाला त्रास दिला जात असेल, तर निश्चितपणे तुम्ही हिंदू जनजागृती समिती संपर्क साधा. या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला 24/7 सहायता करण्यासाठी तयार आहोत.